Hello friends, the last period we have seen how to use, how to when, how to where and how to what in present and past. Today's class I am going to deal with the future tense positive sentence, how to use, how to, when to, what to and where to. Now the form is given here: subject plus will know plus how to plus V1 plus वो. तर अशा प्रकारची रचना तुमच्या बोर्डावर मी लिहिलेली आहे. कालच्या तासिकेमध्ये आपण दोन वर्तमान काळ आणि भूतकाळातल्या रचना पाहिल्या. वर्तमान काळातली रचना पाहिली, भूतकाळातली पाहिली, नकारार्थी आणि होकारार्थी. तर आजचा काळ आहे आपला या ठिकाणी फ्युचर टेन्स. तर फ्युचर टेन्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स पाहायचं आहे की पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये हाऊ टू, व्हेन टू, व्हेर टू, व्हेन टू कसं वापरतात ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपण घेत आहोत. तरी सर्वांनी काळजीपूर्वक पहा. तास संपेपर्यंत, व्हिडिओ संपेपर्यंत कुठे जाऊ नका. अत्यंत चांगल्या रचना आपल्या शेवमध्ये मी सादर करीत आहे. त्याचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होईल. तर चला जाऊया आजच्या व्हिडिओकडे. त्याचा फॉर्म आहे सब्जेक्ट प्लस विल नो प्लस हाऊ टू प्लस V1 प्लस ओ. तर आता अगोदर काय करायचं आहे, सर्वप्रथम अगोदर कर्ते टाकून घ्यायचे. प्रोनाउन आय विल, वी विल, यू विल, ही विल, पुढे नो, KNOW, आणि त्याच्या पुढे आता आय विल नो, मला माहीत असेल. आय विल नो हाऊ टू फील फॉर्म, FORM. फॉर्म कसा भरावा हे मला कदाचित माहीत असेल. आय विल नो हाऊ टू फील फॉर्म. आता तेच खाली लिहायचं. वी विल नो हाऊ टू फील फॉर्म, FORM. how to feel form, then how to feel form. आणि सुरुवात होईल she will know how to feel form. Then it will know how to feel form. आता शेवटचं एक वाक्य आहे. ते वाक्य असं आहे, they will know how to feel form, FORM. तर अशा प्रकारचे 7 वाक्ये तुम्हाला मी बोर्डावर करून दाखवलेत. तर असे वाक्य तुम्ही घरी करू शकता. ह्याचा वाक्याचा अर्थ असा, प्रत्येकाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता पुन्हा एकदा पहा. आय विल नो हाऊ टू फील द फॉर्म. फॉर्म कसा भरावा हे कदाचित मला माहीत असेल. वी विल नो हाऊ टू फील फॉर्म. फॉर्म कसा भरावा मला माहीत असेल. यू विल नो हाऊ टू फील फॉर्म. तर अशा प्रकारे मराठीमध्ये तुम्ही काय करायचं भाषांतर करून पाहायचं. तर अशा अनेक कुठलंही तुम्हाला ह्या ठिकाणी मूळ क्रियापदाचं V1 रूप घ्यायचं आणि वाक्य घरी करून पाहायचं. आता ह्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे नेगेटिव्ह फॉर्म. हे झालं पॉझिटिव्ह भविष्यकाळामधलं, सिंपल फ्युचरमधलं. ही रचना झाली कोणती? ही रचना पॉझिटिव्ह झाली. आता आपल्याला नेगेटिव्ह पाहायची रचना. नेगेटिव्ह काय? नेगेटिव्हचा फॉर्म ह्या ठिकाणी बघा. नेगेटिव्हचा फॉर्म आहे, फॉर्म शिकवत नाही. सब्जेक्ट, त्याच्यानंतर
will, त्याच्यानंतर not, will not, no plus how to plus V1 plus O. पहा ही रचना आहे. सब्जेक्ट प्लस विल नॉट प्लस नो, विल नॉट प्लस नो प्लस हाऊ टू प्लस V1 प्लस O. असा फॉर्म. आता ह्या फॉर्ममध्ये आपलं बसवायचं. पहिली रचना होती द फर्स्ट स्ट्रक्चर इज इन पॉझिटिव्ह. आता दिस स्ट्रक्चर इज इन निगेटिव्ह, है ना. ईच अँड एव्हरी पर्सन कॅन टॉक देअर स्पीच in the following sentence. Negative in negative sentence, positive sentence, positive negative sentence, है ना. Then negative sentence, then interrogative sentence. In 3 sentences we can talk. We can talk our speech, है ना. Our speech can present in 3-4 forms. Now see, this is the negative form. Will not. This is the negative form. Sentence will begin with I. I will. I will not. You can say I won't. So this is also correct. I won't. I won't know. I won't know how to revise it. किंवा how to revise it. चालते. How to revise it. How to revise, REVISE, revise it. रिवाइज म्हणजे उजळणी करणे, है ना. किंवा पुनर्मांडणी करणे, पुन्हा करून पाहणे. I won't know how to revise it. How to revise, REVISE, how to revise it. त्याची उजळणी कशी करावी हे मला माहीत नसेल. I won't know how to revise it. ह्याच्यामध्ये तुम्ही दुसरे वाक्य म्हणू शकता. I won't know how to fill the form. I won't know how to drive the car. I won't know how to appreciate the poem. I won't know how to answer the question. I won't know how to question. So in this way you can make a number of sentences. We can make a number of sentences with the help of using this structure. Now the second sentence, you see, we will not know how to revise, REVISE, revise it. Then you will not know how to revise, REVISE, revise it. Then he will not know how to revise, REVISE, revise it. Then she will not know how to revise, REVISE, revise it. And last one, let us see. Last two, it will know, KNOW, it won't know how to revise it. Then last one but important, they will not know how to revise it. तर अशा प्रकारे 7 वाक्य तुमच्या समोर मी ठेवलेले आहेत, है ना. तर येता
10वी 8वी 9वीसाठी सेक्शन फर्स्टमध्ये डू आय इज डायरेक्टेड, त्याच्यामध्ये 2 मार्काचा प्रश्न हा पडू शकतो. ॲड क्लॉज टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ सेंटेन्स, अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये हमखास पडतो. तर त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चर सर्वांनी थोडं काळजीपूर्वक अभ्यासा, स्टडी केअरफुली, अदरवाईज यू कॅन नॉट गेट एनिथिंग. आता पहा, आता प्रश्नार्थक वाक्य क्वेश्चन, आता तिन्ही काळामध्ये घेतो प्रश्नार्थक वाक्य, क्वेश्चन. ही रचना कशी करावी तुला माहीत आहे का? कसं वाक्य करायचं, म्हणजे या वाक्याची रचना कशी करावी हे तुला माहीत आहे का? आता कसं वाक्य बघा, हे डू यू नो how to make this sentence. प्रश्न, डू यू नो हाऊ टू मेक धिस सेंटेन्स, हे वाक्य कसं बनवावं हे तुला माहीत आहे का? मग त्यानं काय म्हणेल, येस असेल तर येस, आय नो असं म्हणेल. आय नो हाऊ टू, आता पुढचं घेऊ ना, येस आय नो हाऊ टू मेक धिस सेंटेन्स. नंतर निगेटिव्हमध्ये म्हणेल नो, आय डू नॉट नो हाऊ टू मेक धिस सेंटेन्स, हे वाक्य कसं बनवावं हे मला माहीत नाही. येस, वाक्य कसं बनवावं मला माहीत आहे. येस ऑर नो टाईप क्वेश्चन, येस क्वेश्चन, नो क्वेश्चन, नो आय डोंट नो हाऊ टू मेक धिस क्वेश्चन, है ना. तर अशा प्रकारे प्रश्नार्थक वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही रचना करता येते. आता दुसरं वाक्याचं, राहुलला प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे माहीत आहे का, असं वाक्य आहे. राहुलला प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे माहीत आहे का? आता हे कसं वाक्य, डज राहुल, DOES, डज राहुल, RAHUL, डज राहुल नो हाऊ टू आन्सर, ANSWR, आन्सर द क्वेश्चन. प्रश्नांची उत्तरे कशी द्यावीत हे राहुलला माहीत आहे का? एक माणूस म्हणतो, आता इथला एक माणूस आहे, आता हा माणूस आहे एक, है ना. तर हे माणसाला म्हणतो, बाबा इथं राहुल आहे, है ना, RAHUL, ह्या दोघांची चर्चा चालू आहे. द डिस्कशन गोइंग ऑन बिटवीन दीज 2 persons अबाउट द राहुल, whether the Rahul is fit or not for question and answer. He says, does the Rahul know how to answer the question? प्रश्नाचं उत्तर कसं द्यावं हे राहुलला माहीत आहे का रे, है ना. तर हे म्हणले त्याला माहीत असेल, येस राहुल नोज हाऊ टू आन्सर द क्वेश्चन, नो ही डझंट नो हाऊ टू आन्सर द क्वेश्चन. तर अशा प्रकारे संवादरूपानं अत्यंत महत्त्वाची रचना आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्या जीवनामध्ये याचा वापर करू शकतो. निबंधपद लिहिताना, पत्रलेखन लिहिताना किंवा प्रश्नांचे उत्तर देताना हे वाक्य तुम्हाला करता येतं, किंवा संवाद लेखन, है ना. तर केव्हा उठावं, राहुलने केव्हा उठावं हे राहुलला माहीत नाही, है ना. राहुलने केव्हा उठावं हे त्याला माहीत नाही, किंवा त्याने केव्हा उठावे हे माहीत नाही. कसं वाक्यात आहे, डज, DOES, डज ही नो, त्याला माहीत आहे का? व्हेन, केव्हा, व्हेन टू गेट अप, अर्ली इन द मॉर्निंग असं तुम्ही म्हणू शकता. डज ही नो व्हेन टू गेट अप, त्याने केव्हा उठावं हे त्याला माहीत आहे का? केव्हा उठायचं हे त्याला माहीत आहे का? अजून शुद्ध वाक्य चांगलं होईल, है ना. त्याने केव्हा उठायचं हे त्याला माहीत आहे का? आता त्याने कोठे जावे
हे त्याला माहीत आहे का? असे म्हणू शकतो, डज ही नो व्हेअर टू गो. व्हेअर टू गो, व्हेअर टू गो. बघा आता ही वाक्य होऊ शकते, है ना. डज ही नो व्हेअर टू गो, कोठे जायचं आहे हे त्याला माहीत आहे का? कोठे जायचं आहे हे त्याला माहीत आहे का? डज ही नो व्हेअर टू गो, डज ही नो व्हेअर टू गो, डज ही नो व्हेअर टू गो. आता हीच्या ऐवजी तर सी ठेवून द्या. डज सी नो व्हेअर टू गो, डज सी नो व्हेअर टू गो, है ना. तर अशा प्रकारच्या रचना तुम्ही अनेक अशा रचना काय करता करू शकता. आता ह्याच्याऐवजी इथं तुम्ही व्हॉट ठेवू शकता. व्हॉट, WHT, व्हॉट टू डू. बघा आता बघा हे समजून घ्या. डज ही नो व्हॉट टू डू, काय करावं हे त्याला माहीत आहे. व्हॉट टू डू, व्हॉट टू डू, व्हॉट टू डू. डज ही नो व्हॉट टू डू, त्यानं काय करावं हे त्याला माहीत आहे का? है ना. आता ह्याच्याऐवजी दुसऱ्या कुठलाही करता तुम्ही ठेवू शकता. इथं समजा सी ठेवू शकता. सी, यशेची सी. डज सी नो, डज सी नो, डज सी नो व्हेअर टू डू, डज सी नो व्हेअर टू डू. काय करावं हे तिला माहीत आहे का? काय करावं हे तिला माहीत आहे का? किंवा चपाती कशी करावी हे तिला माहीत आहे का? ह्याच्याऐवजी आपण काय करू म्हणे, इथं हाऊ ठेवू म्हणे. अजून बघा हाऊ अजून चांगलं. बघा हाऊ ठेवून बघा. बघा डज सी नो हाऊ टू मेक चपाती, क्वेश्चन मार्क, है ना. डज सी नो हाऊ टू मेक चपाती, चपाती कशी करावी ही तिला माहीत आहे का? डज सी नो हाऊ टू मेक चपाती, हाऊ टू मेक चपाती, डज सी नो हाऊ टू मेक चपाती, चपाती कशी करावी ही तिला माहीत आहे का? तर अशा प्रकारच्या रचना आपण सी घेऊन ठेवलं, अशा अनेक रचना तुम्ही करू शकता, है ना. आता दुसरं वाक्य आपण म्हणतो, पाऊस कधी पडेल हे शेतकऱ्यांना माहीत आहे का? है ना. वेन, पाऊस कधी पडेल हे शेतकऱ्यांना माहीत आहे का? डज, DOES, डज द फार्मर, FARMER, डज द फार्मर नो, डज द फार्मर नो व्हेन टू रेन, व्हेन टू रेन, क्वेश्चन मार्क. पाऊस कधी पडेल, पाऊस केव्हा पडेल हे शेतकऱ्याला माहीत आहे का? है ना. डज द फार्मर नो, डज द फार्मर नो व्हेन टू रेन, पाऊस केव्हा पडेल शेतकऱ्याला माहीत आहे का? है ना. दुसरं वाक्य, मुलाने केव्हा उठावं हे त्यांना माहीत आहे का? डू, बघा दुसरं वाक्य, डू द चिल्ड्रन, CHILDREN, डू द चिल्ड्रन नो, KNOW, नो व्हेन टू गेट अप, क्वेश्चन मार्क. डू द चिल्ड्रन नो व्हेन टू गेट अप, की केव्हा उठायचे मुलांना माहीत आहे का? डू द चिल्ड्रन नो व्हेन टू गेट अप, केव्हा उठायचे मुलांना माहीत आहे का? कळलं. आता अशा प्रकारे परीक्षेमध्ये संवादच्या रूपाने वाक्य परीक्षेमध्ये पडत असतात आणि पेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या रचना निश्चितपणे पडतात. तर याचा फायदा तुम्हाला भरपूर करता येतो. तर आपण काय काय पाहिलं आज? वर्तमान काळातल्या 3 रचना पाहिल्या, वर्तमान काळातल्या 3 रचना पाहिल्या, भूतकाळातल्या 3 रचना पाहिल्या, भविष्य काळातल्या 3 रचना पाहिल्या. तर ह्याच्या थोडक्यात मी रिव्हिजन घेतो. तर आता मराठीमध्ये भाषांतर तुम्हाला देतो. ते मराठीचे भाषांतर तुम्ही उद्या काय करा, उद्या येताना करून आणा. नंबर 1, आई काय करते हे रवीला माहीत आहे का? हे रवीला माहीत आहे का? आहे का ही प्रश्नार्थक रचना आहे ना, प्रश्नार्थक रचना आहे. दुसरं आहे, मुलांनी कोठे जावे हे त्यांना माहीत आहे का? मुलांनी कोठे जावे हे त्यांना माहीत आहे का? हे त्यांना माहीत आहे का? हे त्यांना माहीत आहे का? तिसरा आहे, शाळा केव्हा सुरू होईल हे मुलांना माहीत आहे का? तिसरं वाक्य,
शाळा केव्हा सुरू होईल हे मुलांना माहीत आहे का? मुलांना माहीत आहे का? कळलं का? शाळा केव्हा सुरू होईल हे मुलांना माहीत आहे का? व्हेन नाही, डू द स्कूल स्टार्ट, डू द चिल्ड्रन नो व्हेन टू स्टार्ट द स्कूल, असं वाक्य लिहिलं आहे ना, है ना. डू द चिल्ड्रन नो व्हेन टू स्टार्ट द स्कूल, व्हेन टू स्टार्ट द स्कूल. शाळा केव्हा सुरू होईल हे मुलांना माहीत आहे का? 5 वाक्य देतो. दुसरं वाक्य, परीक्षा केव्हा सुरू होईल हे सविताला माहीत आहे का? परीक्षा केव्हा सुरू होईल हे सविताला माहीत आहे का? परीक्षा केव्हा होईल हे सविताला माहीत आहे का? तर अशा प्रकारच्या रचना तुम्हाला परीक्षेमध्ये आपलं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मराठीमध्ये करता आलं पाहिजे. त्याच्या पुढली रचना आहे, मुलगा कोठे खेळतो हे आईला माहीत आहे का? मुलगा कोठे खेळला, आता हे भूतकाळात रचना आहे, खेळला ला है ना. मुलगा कोठे खेळला हे आईला माहीत आहे का? है ना, माहीत आहे का? लाईट केव्हा येईल हे राजूला माहीत आहे का? किंवा संजूला लाईट केव्हा येईल. आता येईल हे साध्या फ्युचर टेन्समध्ये रचना गेली हे, है ना. विल है ना. लाईट केव्हा येईल हे रवीला, आपण रवी घेऊ, रवीला केव्हा येईल हे रवीला माहीत आहे का? माहीत आहे का? लाईट केव्हा येईल हे रवीला माहीत आहे का? विल रवी नो व्हेन टू कम लाईट, विल रवी नो व्हेन टू कम, लाईट केव्हा येईल हे रवीला माहीत आहे का? है ना. विल रवी नो व्हेन टू कम लाईट, व्हेन द लाईट कम असं म्हणा, व्हेन द लाईट कम असं होईल वाक्य. व्हेन द लाईट विल कम, है ना. लाईट केव्हा येईल हे रवीला माहीत आहे का? लाईट केव्हा येईल हे रवीला माहीत आहे का? विल रवी नो माहीत आहे का? विल रवी नो, है ना. विल रवी नो when the light will come, असंही तुम्ही वाक्य करू शकतात. अशा प्रकारे तर परीक्षेमध्ये मराठीमध्ये भाषांतर करा, इंग्लिश मराठीमध्ये करा, मराठीमध्ये इंग्लिशमध्ये करा. तर अशा प्रकारचं भाषांतर तुम्हाला करता आलं पाहिजे मित्रांनो. तर हा छोटासा टॉपिक आपल्यासमोर जितकं चांगलं देण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करतोय. तर याचा फायदा आपण निश्चित घ्या, अशा प्रकारची शुभेच्छा या ठिकाणी देतो. आता उद्याचा व्हिडिओ दुसऱ्या रचनेवर टाकणाऱ्या अशा एकशे बडकर एक छोट्या स्ट्रक्चर तुम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर त्याचा फायदा आपण घ्यावं. धन्यवाद.